पवारांच्या वाढदिवसाला सुनेत्रा पवार असतील, अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा दिल्लीत जाऊन त्याची भेट घेतलेली आहे. 20 मिनिटं त्यांच्यामध्ये चर्चा सुद्धा झाली आहे. हे बघा, राजकारणामध्ये एकमेकांविषयी आदर आणि सन्मानाची भावना आपण नेहमीच ठेवत आलेलो आहे. त्यामुळे वाढदिवस असेल, लग्नाचा प्रसंग असेल का मरणाचा प्रसंग असेल, या ठिकाणी सारे राजकीय मतभेद विसरून एकमेकांकडे जाण्याची आपल्या राज्यातली ही चांगली प्रथा आहे. आणि त्या प्रथेनुसार माननीय अजित पवार असतील, सुनेत्राताई असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, या सर्वांनी माननीय शरद पवार साहेबांच्या आज आशीर्वाद घेतलेले आहे. पवारसाहेबांचा 84वा वाढदिवस जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून उत्साहाने आणि आनंदाने सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी साजरा केला. पवारसाहेब 84 वर्षाचे झाले, ते शतायुषी व्हावे ही सर्वांची भावना या ठिकाणी होती. आणि त्या माध्यमातून त्यांनी सातत्याने मार्गदर्शन करावं. पवारसाहेबांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक विषय जोडलेत, अनेक अनुभव त्यांच्यासोबत आहेत. आणि त्या अनुभवाचा लाभ या देशाला, राज्याला व्हावा अशी सर्वांची आमची इच्छा आहे. पवारसाहेब नावाचं एक विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये अनेक विषय त्यांनी आतापर्यंत शिकवलेले आहेत. अनेक विषयांच्या संदर्भामध्ये ज्ञान प्राप्त झालं ते इतरांना दिलेलं आहे. आणि असंच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला पुढील कालखंडामध्ये मिळावं, त्यांना दीर्घायुष्य मिळावं, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं ही आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही प्रार्थना करतो. वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी जयंत पाटील अजूनही पोहोचलेले नाही आहेत. तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर असतील, अमोल कोटकरेंनी गेल्या काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं की जयंत पाटील जे आहेत या तिघ महायुतीचे जे नेते आहेत त्यांच्या पाया पडायला आले होते. जयंत पाटलांनी त्यांची भेट घेतल्याचं पण वक्तव्य त्यांनी गेल्या काही दिवसात केलं होतं. त्याच्यामुळे एक वेगळ्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. याचं उत्तर जयंतराव पाटीलच उत्तम देऊ शकतील माझ्यापेक्षा. मंत्रिमंडळ जो विस्तार आहे तो दिवसेंदिवस लांबत चाललेला आहे. काल सुद्धा तिघही जे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी अमित शहांची भेट घेतली आहे दिल्लीमध्ये जाऊन. अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार होते. राज्यभरामध्ये महायुतीला बहुमत येऊन आता 12 दिवस उलटलेले आहेत. एक गठ्ठा बहुमत आहे, तरीही त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागला. मधल्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घ्यायलाही वेळ लागला. मला वाटतं आतल्या त्यांचे मतभेद असावेत, एकमेकांविषयी अजूनही विश्वासाची भावना नसावी. त्यामुळे कुणाला किती मिळालं पाहिजे, अधिक मिळवण्याच्या दृष्टिकोनाचा त्यांचा प्रयत्न असावा. आणि त्यामुळे हा मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असेल. मग या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपचा वर्चस्व राहणार आहे असं सांगितलं जात आहे. गृह खाता आणि अर्थ खाता सुद्धा भाजप आपल्याकडेच ठेवणार आहे. आणि आता स्वाभाविक आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांना पाठिंबा देणारे जवळपास 137-138 आमदार आज आहेत. आणि बहुमतापर्यंत भारतीय जनता पार्टी आज आहे. त्यामुळे ज्याच्यात जास्त आमदार आहे त्याला जास्त वाटा ह्याच्यामध्ये मिळणं हे नैसर्गिक आहे. महायुतीचं सरकार आलेलं आहे. या ठिकाणी जे आहे शिवसेनेला असा विश्वास झालेला आहे की त्यांची महायुतीतली शक्ती कमी करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित प्रयत्न करते. कोणते शिवसेना? शिंदेची शिवसेना. महायुतीमध्ये शिंदेची शिवसेना त्यांना असा विश्वास वाटतोय की भाजप आणि राष्ट्रवादी आमची शक्ती कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करते असं त्यांना संशय आहे शिवसेनेला. हे बघा, अजून तर सुरुवात आहे एकमेकांच्या अविश्वासाची. आगे देखो होता है क्या. संविधानाचा सन्मान हा सर्वांनीच ठेवला पाहिजे. आणि संविधानाचा अपमान जर कोणी करत असेल, स्वाभाविकता भावना दुखवणं हे स्वाभाविक आहे. परंतु यामधून अशा स्वरूपाचा हिंसाचार वाढणं की हिंसाचार वाढणं, बसेस जाळणं वगैरे हे काही फारसं संयुक्तिक नाही, योग्य नाही. पण असं असताना पण कायदा सुव्यवस्था कुठेतरी धोक्यात आलेली असताना आता गृहमंत्री मिळालेले नाही महाराष्ट्राला. राज्यभरामध्ये कायदा सुव्यवस्था आहे कुठे? इथं आमदाराच्या मामाला पळवलं जातं, तिथं खून केला जातो. अगदी या ठिकाणी कालची घटना पुण्यातली आणखी पाहिली तर त्या ठिकाणी जबरदस्तीनं पळवून त्या ठिकाणी
मर्डर केलं जातं. राज्यभरामध्ये अलीकडे जर पाहिलं तर दररोज या ठिकाणी दिवसाढवळ्या खून, चोऱ्या, दरोड्या हे व्हायला लागल्या आहे. राज्यामध्ये गृहमंत्री कोण आहे की नाही, मुख्यमंत्री आहे की नाही, हेच आता लक्षात येईन असं झालेलं आहे. त्यामुळे तातडीनं कुणीतरी गृहमंत्री नेमा, ज्याला नेमायचं असेल त्याच्याकडे जबाबदारी द्या आणि या कायदा सुव्यवस्थेचं जे वाया गेलेली परिस्थिती आहे नियंत्रणाना. देवकरांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्वतःचा बचाव करण्यासाठी देवकर हे अजित पवारांकडे जात आहेत असं सांगितलं जात आहे. मात्र अजित पवारांनी त्यांना नकार दिल्याची पण माहिती आहे. देवकरांनी आपली भूमिका परवा दिवशी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे देवकरांना काय करायचं आहे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांनी जो निर्णय घ्यायचा असेल तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय. याबद्दल अधिक खुलासा गुलाबरावजी देवकरच आपल्यासमोर करू शकतील. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेंची आज जयंती आहे. गोपीनाथ मुंडे हे माझे चांगले मित्र आणि सहकारी मार्गदर्शक होते. नेहमीच एक प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध गोपीनाथजींनी केले, माझ्यासाठी केले. किंबहुना माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मला मिळालं त्याच्यामध्ये गोपीनाथजी मुंडेंचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. गोपीनाथजींचे ऋण मी कधी विसरू शकणार नाही आणि गोपीनाथजींच्या अनेक आठवणी माझ्या मनामध्ये आहेत आणि नेहमीच गोपीनाथ मुंडेंची जयंती असो का पुण्यतिथी असतो या आठवणींना अधिक उजाळा देण्याचं काम या निमित्ताने मी करत असतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.